शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे अत्याधुनिक लॉन्ड्री विभाग आणि मेल सर्जिकल सेमी आयसीयूचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले। याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या नशामुक्त सांगली अभियानाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार इद्रिस नायकवाडी, जिल्हाधिकारी डॉक्टर मौनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर रुपेश कुमार शिंदे, महानगरपालिका गटनेते संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे म्हैसाळकर यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधीतून मिरज शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या सुविधांमुळे शासकीय आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न आहे। मेल सर्जिकल सेमी आयसीयूमुळे गंभीर रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा, सुसज्ज बेड आणि आवश्यक वैद्यकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील। तसेच लॉन्ड्री विभागामुळे रुग्णालयातील कपडे धुण्याची आधुनिक व स्वच्छ व्यवस्था निर्माण झाली असून स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे ते म्हणाले। अद्ययावत लॉन्ड्री विभागांतर्गत कपडे 100% ड्राय होऊन व इस्त्री करून मिळणार आहेत। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नशामुक्त सांगली अभियानांतर्गत पथनाट्य आणि विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून युवकांसह नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक प्रबोधन करण्यात येणार असून समाजात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। नशामुक्त सांगली होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। लोकार्पणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अत्याधुनिक लॉन्ड्री विभाग आणि मेल सर्जिकल सेमी आयसीयूची पाहणी करून तेथील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली। आज या ठिकाणी मिरज हॉस्पिटलमध्ये जिल्हा नियोजनामधून DPDC मधून एक अतिशय युनिक अभिनव गोष्ट इम्प्लिमेंट झाली, उद्घाटन झालं की ज्याच्यामध्ये संपूर्ण हॉस्पिटल्समध्ये जे काही धुलाई करावी लागते कपड्यांची, मग त्याच्यामध्ये बेडशीट्स आहेत, पेशंटला द्यावे लागणारे कपडे आहेत, डॉक्टर आणि नर्सेसचे वेगळ्या प्रकारचे गाऊन्स आहेत, या सगळ्याला 2 जणांची एक टीम फिजिकली धुवायची, फिजिकली वाळत घालायची, फिजिकली इस्त्री करायची। तर याला लागणारा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचं, वाळत बाहेर घातलं तर त्याला किमान 30% पुन्हा त्याच्यावर काही जंतू बसणं आणि ते जंतू घेऊनच पुन्हा वॉर्डामध्ये बेडशीट चालली। आणि म्हणून एका स्वतंत्र रूममध्ये खूप बिग साईजचं मशीन्स बसवून एकदा त्या मशीनमध्ये कपडे घातले की धुणंही होईल, वाळवणंही होईल, इस्त्री करणं होईल आणि तसेच्या तसे एका अर्थाने हायजेनिकली हे त्या वॉर्डामध्ये जाईल। जिल्हा नियोजनमधून ह्याला पैसे दिले गेले, ते इन्स्टॉल झालं। 2 वर्षासाठी ह्या कंपनीची माणसंच तिथे काम करणार, जेणेकरून नवीन येणाऱ्यांना प्रशिक्षण मिळेल। दुसरं एक सेमी आयसीयू युनिट सुरू झालं पुरुषांसाठी। आयसीयूमध्ये प्रचंड गर्दी असते आणि ज्या एखादा पेशंट सिरियस झाला तर त्याला आयसीयूमध्ये बेडच नाही आहे, म्हणून एका वॉर्डामध्ये काही बेड हे आयसीयू बेड केले, त्यामुळे थोडी फॅसिलिटी वाढली। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि रुग्णालयाचे मेडिकल स्टुडंट अशाने मिळून नशेच्या विरोधी नशाबंदी म्हणून खूप मोठं अभियान चालवायचं ठरवलेलं आहे। मानसोपचार तज्ज्ञ हॉस्पिटलचे त्याच्यामध्ये पोलिसांच्या टीममध्ये काम करणार, प्रामुख्याने पथनाट्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी प्रबोधन करणार आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट आणि हॉस्पिटल मिळून अशा ड्रग्सच्या विळख्यात सापडलेल्यांचं काउन्सिलिंग करणं असंही काम करणार आहे। ऑलरेडी अशा पेशंटवर ट्रीटमेंट देणारं युनिट गेल्या वर्षीच आपण सुरू केलं आहे। प्रस्ताव असा आहे की 500 बेडचं ते हॉस्पिटल आता सँक्शन झालं
पण मी आजच हा प्रस्ताव मांडला की बा ते व्हायला 5 वर्ष लागतील. तोपर्यंत काय पेशंटना तुम्ही विदाऊट सुविधा ठेवणार आहात का? त्यामुळे जसं नियोजनमधून तुम्ही मिरज मेडिकलला पैसे घेता तसं तुम्ही सांगलीलाही घेतले पाहिजेत. यावर्षीच्या फंड्स अलॉटमेंटमध्ये तिथल्या रिक्वायरमेंट पण पाहू, तिथल्या मॅनेजमेंटमध्येही थोडासा लक्ष द्यायला पाहिजे असं काही ना काही घटनांमुळे वाटत असतं. तर मी तशा प्रकारचं यावर्षी नक्की आयोजन करेन. दोन्ही हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि महानगरपालिका यांच्यामध्ये त्यांची तिजोरी म्हणून फरक पडतो. एका बाजूने तुम्ही टॅक्स वाढवायला देणार नाही आणि महानगरपालिकेचं त्यामुळे उत्पन्न वाढणार नाही. अशा वेळेला त्यांना ऑलरेडी जे खर्च त्यांच्यावर आहेत तेच करणं मुश्किल झालं आहे. तरीही लोकांची त्याच्यातली भावना पाहून काय वेगळा विचार करता येईल बघू. तसं गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं नसतं. आम्ही सेंट्रली त्याला पैसे देतो, DPDCतून देतो. मग महानगरपालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटललाही DPDCतून काही मदत करता येईल, पण ती मदत जी आहे ती चालवायला मदत करता येत नाही. मेंटेनन्सला, रुटीन एक्सपेंडिचरला, इन्स्ट्रुमेंटलाच मदत करता येते. पण आत्ता गेल्या लगेचच महानगरपालिकेची बैठक आहे, त्यात सगळ्यांशी बोलून ठरवलं.